ರಾಜ್ಯ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡ ಕವಿದಿರುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವಂತ ಜನರಿದರಲ್ಲ, ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿಗೆ ಗುಂಡಿನ ಶಬ್ದ ಕೇಳುತ್ತೆ. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆರ್ಮಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಬಂಕರ್ಗಳ ಮೂಲಕ ಸೇನಾ ವಾಹನಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಓಡಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಜನ ನೋಡಿದವರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತಂಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ನಾನೀಗ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಈ ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾಗಳಿಗೆ ಬಂದು ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳೋಣ. सर, अभी चल रहा है ये देश को, ये सही है? सही है? मतलब क्या चल रहा है? ये पूरा आर्मी ऑपरेशन पूरा चल रहा है, आप कैसे देखा है पूरा? ठीक ही है सर, कश्मीर हमारा मस्त, सब हालात भी ठीक है, सब एकदम बढ़िया है, ऐसा कुछ नहीं है। जैसा बता रहे हैं ऐसा कुछ नहीं है, आप क्या करें। हो जाते हैं बीच में कोई इधर उधर, तो यहाँ पे सब शांति, आप खुद ही देख रहे हो, खुद पहुंचे हो कहाँ से। ये जंगल एरिया में ये पूरा ठीक है सर? हाँ पूरा एकदम ठीक है, फौज लगी है हमारी, तो सब ठीक ठाक है, अच्छे से जी रहे, खा रहे, पी रहे, कोई दिक्कत परेशानी नहीं। आपको क्या डर है? जंगल एरिया में ये टेरर एक्टिविटी पूरा चल रहा है, आर्मी पूरा कटेचर में है, पूरा ठीक है? आपको क्या डर है? हाँ एकदम मस्त है, मस्त, सब ठीक ठाक है, आर्मी भी एकदम कोई कुछ नहीं सताते, किसी को नहीं, कुछ नहीं, सब बढ़िया है एकदम सर, एकदम मस्त है पूरा। आप पूरी कश्मीर खुद घूम रहे हो, देख रहे हो, एकदम बढ़िया। आप क्या काम करते हो? मैं सर ये बिहारों के साथ हूँ, ये मजदूरी करते हैं हम। आपका ये डेली रूटीन पूरा क्या है सर? और दिल्ली का रूटीन ठीक ही है सर, सुबह अपने काम धंधे पे चले जाते हैं, शाम को आ जाते हैं अपने घरों में वापस। अच्छा है, पूरा अच्छा है. ಗಡಿ ಗ್ರಾಮದ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳೋದು ಹಿಂಗೆ, माता थोड़ा लोगों पूरा आना जाना थोड़ा कम है ना इधर? हाँ टूरिज्म कम हो गया यहाँ। कम हो गया? क्यों? पता नहीं क्यों हो गया। हम लोगों की कोई बदकिस्मती होगी, क्या हो गया, हम लोगों को रोजी रोटी बनती थी बस, और क्या। हम ना- बिल्कुल बीमार पड़े, नहीं दवाई मिलती है, नहीं कुछ मिलती है। भारत पाकिस्तान टेररिज्म को दूर हटाने के लिए पूरा कार्याचरण चल रहा है, क्या बोलता माता? मैं तो बोलती अल्लाह इसको ठीक रखना चाहिए अपने इंडिया को, जिसमें हम खाते पीते हैं। आप पूरा लोग इंडिया के साथ हो ये युद्ध के? इंशाल्लाह यहाँ ही हम पैदा हुए, यहाँ ही के हैं, यहाँ ही हमको खाना पीना है, हमारी विरासत यही है, हम कहाँ जाएंगे। ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿನ ಈ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳ್ತಿರುವಂಥ ಮಾತಿದು. ಭಾರತ ಈ ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ, ಎಂಥದೇ ಸಂಕಷ್ಟ ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಅವರ ಜೊತೆಗಿದ್ದು ನಾವು ಸೈನಿಕರಿಗೆ ಸ್ಥೈರ್ಯ ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ ಈ ಜಂಗಲ್ ಏರಿಯಾ, ಗಡಿ ಭಾಗ, ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾದ ಜನರ ಬದುಕು ಹೇಗಿದೆ, ಅವರು ಹೇಗೆ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಸಂಪೂರ್ಣ ಚಿತ್ರಣವನ್ನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಸರಿ ಹೋದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಪ್ರವಾಸಿಗರು ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನುವ ಆಶಾಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಇದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನಗಳಿಗೆ ನಾವು ಭದ್ರಾಗಿರ್ತೀವಿ, ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಮಧು ಜೊತೆಗೆ ನಾನು ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ. ಜೈ ಹಿಂದ್. ರಾಜ್ಯ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡ ಕವಿದಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವಂಥ ಜನರಿದರಲ್ಲ, ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿಗೆ ಗುಂಡಿನ ಶಬ್ದ ಕೇಳುತ್ತೆ. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆರ್ಮಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಬಂಕರ್ಗಳ ಮೂಲಕ ಸೇನಾ ವಾಹನಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಓಡಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಜನ ನೋಡಿದವರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತಂಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ನಾನೀಗ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಈ ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾಗಳಿಗೆ ಬಂದು ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳೋಣ. ಸರ್, अभी चल रहा है ये देश को, ये सही है? सही है? मतलब क्या चल रहा है? ये पूरा आर्मी ऑपरेशन पूरा चल रहा है, आप कैसे देखा है पूरा? ठीक ही है सर, कश्मीर हमारा मस्त, सब हालात भी ठीक है, सब एकदम बढ़िया है, ऐसा कुछ नहीं है। जैसा बता रहे हैं ऐसा कुछ नहीं है, आप क्या करें। हो जाते हैं बीच में कोई इधर उधर, तो यहाँ पे सब शांति, आप खुद ही देख रहे हो, खुद पहुंचे हो कहाँ से। ये जंगल एरिया में ये पूरा ठीक है सर? हाँ पूरा एकदम ठीक है, फौज लगी है हमारी, तो सब ठीक ठाक है, अच्छे से जी रहे, खा रहे, पी रहे, कोई दिक्कत परेशानी नहीं। आपको क्या डर है? जंगल एरिया में ये टेरर एक्टिविटी पूरा चल रहा है, आर्मी पूरा कटेचर में है, पूरा ठीक है? आपको क्या डर है? हाँ एकदम मस्त है, मस्त, सब ठीक ठाक है, आर्मी भी एकदम कोई कुछ नहीं सताते, किसी को नहीं, कुछ नहीं, सब बढ़िया है एकदम सर, एकदम मस्त है पूरा। आप पूरी कश्मीर खुद घूम रहे हो, देख रहे हो, एकदम बढ़िया। आप क्या काम करते हो?
मैं सर ये बिहारों के साथ हूँ, ये मजदूरी करते हैं हम। आपका ये डेली रूटीन पूरा क्या है सर? और दिल्ली का रूटीन ठीक ही है सर, सुबह अपने काम धंधे पे चले जाते हैं, शाम को आ जाते हैं अपने घरों में वापस। अच्छा है, पूरा अच्छा है. ಗಡಿ ಗ್ರಾಮದ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳೋದು ಹಿಂಗೆ माता थोड़ा लोगों पूरा आना जाना थोड़ा कम है ना इधर? हाँ टूरिज्म कम हो गया यहाँ। कम हो गया. क्यों? पता नहीं क्यों हो गया। हम लोगों की कोई बदकिस्मती होगी, क्या हो गया? हम लोगों को रोजी रोटी बनती थी बस, और क्या। हम नाम बिल्कुल बीमार पड़े हैं, नहीं दवाई मिलती है, नहीं कुछ मिलती है। भारत पाकिस्तान टेररिज्म को दूर हटाने के लिए पूरा कार्याचरण चल रहा है. क्या बोलता माता? मैं तो बोलती अल्लाह इसको ठीक रखना चाहिए अपने इंडिया को, जिसमें हम खाते पीते हैं। आप पूरा लोग इंडिया के साथ हो ये युद्ध के साथ. इंशाल्लाह यहाँ ही हम पैदा हुए, यहाँ के हैं, यहाँ ही हमको खाना पीना है। हमारी विरासत यही है, हम कहाँ जाएंगे। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿನ ಈ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳ್ತಿರುವಂತ ಮಾತಿದು. ಭಾರತ ಈ ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ, ಎಂಥದೇ ಸಂಕಷ್ಟ ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಅವರ ಜೊತೆಗಿದ್ದು ನಾವು ಸೈನಿಕರಿಗೆ ಸ್ಥೈರ್ಯ ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ ಈ ಜಂಗಲ್ ಏರಿಯಾ, ಗಡಿ ಭಾಗ, ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾದ ಜನರ ಬದುಕು ಹೇಗಿದೆ, ಅವರು ಹೇಗೆ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಸಂಪೂರ್ಣ ಚಿತ್ರಣವನ್ನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಸರಿ ಹೋದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಪ್ರವಾಸಿಗರು ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನುವ ಆಶಾಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಇದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನಗಳಿಗೆ ನಾವು ಭದ್ರಾಗಿರ್ತೀವಿ, ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಮಧು ಜೊತೆಗೆ ನಾನು ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ. ಜೈ ಹಿಂದ್. ರಾಜ್ಯ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡ ಕವಿದಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವಂಥ ಜನರಿದರಲ್ಲ, ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿಗೆ ಗುಂಡಿನ ಶಬ್ದ ಕೇಳುತ್ತೆ, ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆರ್ಮಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಬಂಕರ್ಗಳ ಮೂಲಕ ಸೇನಾ ವಾಹನಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಓಡಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಜನ ನೋಡಿದವರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತಂಕದಲ್ಲಿರ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ನಾನೀಗ ಗಡಿ ಭಾಗದ ಜನರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಈ ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾಗಳಿಗೆ ಬಂದು ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಎತ್ತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳೋಣ. ಸರ್, ಅಭಿ ಚಲ್ ರहा है देश को, ये सही है? सही है? मतलब क्या चल रहा है? ये पूरा आर्मी ऑपरेशन पूरा चल रहा है, आप कैसे देखा है पूरा? ठीक ही है सर, कश्मीर हमारा मस्त है, सब हालात भी ठीक है, सब एकदम बढ़िया है, ऐसा कुछ नहीं है। जैसा बता रहे हैं ऐसा कुछ नहीं है, आप क्या करें। हो जाते हैं बीच में कोई इधर उधर, तो यहाँ पे सब शांति है, आप खुद ही देख रहे हो, खुद पहुंचे हो कहाँ से। ये जंगल एरिया में ये पूरा ठीक है सर? हाँ पूरा एकदम ठीक है, फौज लगी है हमारी, तो सब ठीक ठाक है, अच्छे से जी रहे, खा रहे, पी रहे, कोई दिक्कत परेशानी नहीं। आपको क्या डर है? जंगल एरिया में ये टेरर एक्टिविटी पूरा चल रहा है, आर्मी पूरा कटेचर में है, पूरा ठीक है, आपको क्या डर है? हाँ एकदम मस्त है, मस्त, सब ठीक ठाक है, आर्मी भी एकदम कोई कुछ नहीं सताते किसी को, नहीं कुछ नहीं, सब बढ़िया है एकदम सर, एकदम मस्त है पूरा। आप पूरी कश्मीर खुद घूम रहे हो, देख रहे हो, एकदम बढ़िया है। आप क्या काम करते हो? मैं सर ये बिहारों के साथ हूँ, ये मजदूरी करते हैं हम। आपका ये डेली रूटीन पूरा क्या है सर? और दिल्ली का रूटीन ठीक ही है सर, सुबह अपने काम धंधे पे चले जाते हैं, शाम को आ जाते हैं अपने घरों में वापस। अच्छा है, पूरा अच्छा है. ಗಡಿ ಗ್ರಾಮದ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳೋದು ಹಿಂಗೆ माता थोड़ा लोगों पूरा आना जाना थोड़ा कम है ना इधर? हाँ टूरिज्म कम हो गया यहाँ। कम हो गया. क्यों? पता नहीं क्यों हो गया। हम लोगों की कोई बदकिस्मती होगी, क्या हो गया? हम लोगों को रोजी रोटी बनती थी बस, और क्या। हम नाम बिल्कुल बीमार पड़े हैं, नहीं दवाई मिलती है, नहीं कुछ मिलती है। भारत पाकिस्तान टेररिज्म को दूर हटाने के लिए पूरा कार्याचरण चल रहा है. क्या बोलता माता? मैं तो बोलती अल्लाह इसको ठीक रखना चाहिए अपने इंडिया को, जिसमें हम खाते पीते हैं। आप पूरा लोग इंडिया के साथ हो ये युद्ध के साथ. इंशाल्लाह यहाँ ही हम पैदा हुए, यहाँ के हैं, यहाँ ही हमको खाना पीना है। हमारी विरासत यही है, हम कहाँ जाएंगे। ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿನ ಈ ಭಾಗದ ಜನ ಹೇಳ್ತಿರುವಂಥ ಮಾತಿದು. ಭಾರತ ಈ ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ, ಎಂಥದೇ ಸಂಕಷ್ಟ ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಅವರ ಜೊತೆಗಿದ್ದು ನಾವು ಸೈನಿಕರಿಗೆ ಸ್ಥೈರ್ಯ ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಗಡಿ ಭಾಗದ
ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ ಈ ಜಂಗಲ್ ಏರಿಯಾ, ಗಡಿ ಭಾಗ, ಬಾರ್ಡರ್ ಏರಿಯಾದ ಜನರ ಬದುಕು ಹೇಗಿದೆ, ಅವರು ಹೇಗೆ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಸಂಪೂರ್ಣ ಚಿತ್ರಣವನ್ನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಸರಿ ಹೋದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಪ್ರವಾಸಿಗರು ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನುವ ಆಶಾಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಇದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನಗಳಿಗೆ ನಾವು ಭದ್ರಾಗಿರ್ತೀವಿ, ಜೊತೆಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಮಧು ಜೊತೆಗೆ ನಾನು ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ. ಜೈ ಹಿಂದ್.